काल काय झालं ते एकदा क्विकली रिवाइज करूयात आपण. ओके चलो. तर इन आवर प्रिव्हियस सेशन वी हॅव स्टडीड डिस्टन्स टाइम ग्राफ. आपल्या मागच्या सेशनमध्ये आपण डिस्टन्स टाइम ग्राफ काय असते ते पाहिलं होतं. ओके, आता हा डिस्टन्स टाइम ग्राफ आपण ड्रॉ केला होता. डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशनसाठी. ओके, युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, तर अशी मोशन ज्या मोशनमध्ये ऑब्जेक्ट इक्वल अमाउंट ऑफ टाइम मध्ये इक्वल डिस्टन्सेस कव्हर अप करते. इफ एन ऑब्जेक्ट इज ट्रॅव्हलिंग सेम डिस्टन्स इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम देन इट इज सेड टू बी इन युनिफॉर्म मोशन. ओके, आणि त्याचा एक ग्राफ पाहिला होता आपण. तर आज आपण त्याच्या पुढचा पॉईंट बघतोय. नाऊ वी आर डिस्कसिंग डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. वी आर डिस्कसिंग डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, if an object is covering unequal distances for equal intervals of time, then we say that the object is performing non-uniform motion. Okay, तर non-uniform motion साठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर केले. सपोज देयर इज एन ऑब्जेक्ट or there is a person and this person is covering some distances with respect to time. पहिल्या जेव्हा त्यानं त्या पर्सननं त्याची स्वतःची मुवमेंट किंवा त्याची मोशन सुरू केली तेव्हा ॲट झिरो टाइम हिज द डिस्टन्स कवर्ड बाय हिम वॉज झिरो. एकदम सुरुवातीला जेव्हा त्यानं त्याची जर्नी स्टार्ट केली तेव्हा त्यानं डिस्टन्स कव्हर केलं होतं 0 मीटर. पुढच्या 5 सेकंदात त्यानं कव्हर केलं 7 मीटर. त्याच्यानंतरच्या 5 सेकंदात म्हणजे जेव्हा टोटल टाइम 10 सेकंद झाला होता त्यानं डिस्टन्स कव्हर केलं होतं 12. त्याच्यानंतरच्या अजून पुढच्या 5 सेकंदात जेव्हा टाइम झाला होता 15 सेकंद तेव्हा त्यानं डिस्टन्स कव्हर केलं 20 मीटर. आणि नंतर जेव्हा टाइम झाला होता 20 सेकंद त्या पर्सनने डिस्टन्स कव्हर केलं होतं 30 मीटर. अँड ॲट द व्हेरी लास्ट जेव्हा टाइम 25 सेकंड्स झाला होता तेव्हा त्या पर्सनने डिस्टन्स कव्हर केलं होतं 45 मीटर्स. ओके, नाऊ वी हॅव रिडिंग्स फॉर टाइम, वी हॅव रिडिंग्स फॉर डिस्टन्स. आता डिस्टन्सच्या आणि टाइमच्या ह्या रिडिंग जेव्हा आपण एखाद्या ग्राफवर प्लॉट करतो त्या ग्राफला आपण म्हणतो डिस्टन्स टाइम ग्राफ. त्या ग्राफला आपण काय म्हणतो, डिस्टन्स टाइम ग्राफ. ओके, आता डिस्टन्स टाइम ग्राफ जनरली तुम्ही ग्राफ पेपरवर ड्रॉ करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल तिथं काय होते ते. ओके, सध्या आपण बोर्डवर हे ड्रॉ करतोय डिस्टन्स टाइम ग्राफ. याच्यामध्ये टाइमला आपण कन्सिडर करतो एक्स ॲक्सिसवर. टाइम इज रिप्रेझेंटेड ऑन एक्स ॲक्सिस अँड डिस्टन्स इज रिप्रेझेंटेड ऑन वाय ॲक्सिस. डिस्टन्सला आपण रिप्रेझेंट केलं वाय ॲक्सिसवर. आता टाइमची रेंज बघा, टाइम 5 सेकंदाच्या व्हॅल्यूनं किंवा 5च्या रेंजनं पुढे वाढत जातोय. त्यामुळे इथं सुद्धा आपण तसंच घेणार आहोत. हा आपला इनिशियल पॉईंट 0 आहे. 5 सेकंड टाइम, 10 सेकंड टाइम, 15 सेकंड टाइम, 20 सेकंड टाइम, 25 सेकंड टाइम, 30 सेकंड टाइम आणि 35 सेकंड टाइम. ही झाली आपली टाइमची रेंज जी की आपण प्लॉट केली एक्स ॲक्सिसवर. ओके, सिमिलरली वी विल प्लॉट डिस्टन्सेस ऑन वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसवर डिस्टन्स प्लॉट करूयात आपण. हे झालं आपलं 10, हे झालं आपलं 20, हे झालं आपलं 30, हे झालं आपलं 40 आणि हे झालं आपलं 50. डिस्टन्स इज कन्सिडर्ड इन मीटर्स अँड टाइम इज कन्सिडर्ड इन सेकंड. आता याच्यासाठी आपण डिस्टन्स टाइम ग्राफ प्लॉट करणार आहोत. ओके, या रीडिंगवरूनच लक्षात यायला की त्या पर्सननं दर 5 सेकंदाला कव्हर केलेले डिस्टन्सेस कसे आहेत अनइक्वल आहेत. फॉर एक्झाम्पल पहिल्या 5 सेकंदात त्या पर्सननं 7 मीटर डिस्टन्स कव्हर केलं आणि दुसऱ्या 5 सेकंदात त्या पर्सननं फक्त 5 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. ही इज कव्हरिंग अनइक्वल डिस्टन्सेस. हिअर ही हॅज कव्हर्ड 7 मीटर, हिअर ही हॅज कव्हर्ड ओन्ली 5 मीटर इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आपण या रीडिंगवरून सुद्धा सांगू शकतो की दॅट पर्सन इज परफॉर्मिंग नॉन युनिफॉर्म मोशन. दॅट पर्सन इज परफॉर्मिंग नॉन युनिफॉर्म मोशन. आता आपण हे बघूयात नेमकं कसं व्हायचं. याला आपण डिस्टन्स टाइम ग्राफवर प्लॉट करूया. ओके, डिस्टन्स टाइम ग्राफवर प्लॉट करताना 0 पहिली रीडिंग 0 0 जी की इथं आली. हा झाला आपला इनिशियल पॉईंट. त्यानंतर दुसरी रीडिंग टाइम 5 सेकंद, डिस्टन्स 7 मीटर. टाइम 5 सेकंद आणि डिस्टन्स 7 म्हणजे हे 10च्या थोडं बिलो येईल इथे येईल. ओके, सो वी गॉट आवर सेकंड पॉईंट. टाइम 5 सेकंद, डिस्टन्स 7. नंतर थर्ड पॉईंट टाइम 10 सेकंद, डिस्टन्स 12. टाइम 10 सेकंद आहे आणि डिस्टन्स 12 आहे. 12 म्हणजे मी इथं घेतो अप्रॉक्सिमेटली. ओके, हा झाला माझा थर्ड पॉईंट. ओके, टाइम 10 सेकंद, डिस्टन्स 12. डिस्टन्स असं 12 आलं. नेक्स्ट टाइम 15, डिस्टन्स
20 टाइम 15 डिस्टन्स 20 टाइम 15 आणि डिस्टन्स 20 हे दोघे इथे इंटरसेक्ट होतील. हा माझा चौथा पॉईंट. त्यानंतर टाइम 20 डिस्टन्स 30 टाइम 20 डिस्टन्स 30 हा घेतला माझा पाचवा पॉईंट. ओके. त्यानंतर टाइम 25 आणि डिस्टन्स 45 टाइम 25 and your distance is 45. अशा प्रकारे इथे आपल्याला आपला लास्टचा पॉईंट मिळाला. ओके. जर मी या सगळ्या पॉईंट्सला एकमेकांसोबत जॉईन केलं, स्ट्रेट लाईन, स्ट्रेट नॉट स्ट्रेट लाईन, अशा प्रकारे ही जी काही आपल्याला लाईन भेटली ही लाईन स्ट्रेट लाईन नाही, ही आपल्याला दिसायला येते. ओके. तर ही लाईन स्ट्रेट लाईन का नाही? बिकॉज दिस इज नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय असते? द ऑब्जेक्ट इज कव्हरिंग अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. त्याला म्हणतो आपण नॉन युनिफॉर्म मोशन. मागच्या केसमध्ये, मागच्या डिस्टन्स टाइम ग्राफमध्ये आपण पाहिलं होतं की दॅट ऑब्जेक्ट वॉज परफॉर्मिंग दॅट ऑब्जेक्ट वॉज कव्हरिंग इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, आणि त्यामुळे त्या ग्राफमध्ये लाईन ही स्ट्रेट लाईन आली. इथे ही लाईन स्ट्रेट लाईन येत नाहीये. जर नीट केअरफुली याला ऑब्झर्व केलं तर ही लाईन वेळोवेळी काय होत आहे? त्याचा स्लोप चेंज करत आहे. प्रत्येक 2 पॉईंटमध्ये त्या लाईनची डायरेक्शन चेंज होईल. ओके. याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की दॅट ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग नॉन युनिफॉर्म मोशन. दॅट ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग नॉन युनिफॉर्म मोशन. अजून एक नेक्स्ट रीडिंग आपण अशी पण घेऊ शकतो की या इथं 30 सेकंदला त्या ऑब्जेक्टने डिस्टन्स कव्हर केलं 47, म्हणजे इथून त्या ऑब्जेक्टने डिस्टन्स कव्हर केलेला आहे 47 इथं. हा अजून एक एक्स्ट्रा पॉईंट आहे. आता इथून सुद्धा तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल की दॅट ऑब्जेक्ट इज नॉट मुव्हिंग विथ इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. त्यामुळे ही जी काही मोशन इथं व्हायली या एक्झाम्पलमध्ये याला आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म मोशन. आणि हा झाला डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. ओके. सो दिस इज ऑल अबाउट नॉन युनिफॉर्म मोशन आणि डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. या सगळ्या गोष्टी आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे ग्राफिकल मेथडने स्टडी करतो. याला आपण डिस्टन्स टाइम ग्राफ म्हणतो. ओके. सो नाउ वी विल मूव टुवर्ड्स आवर नेक्स्ट पॉइंट, दॅट इज वेलोसिटी टाइम ग्राफ. हा झाला आपला डिस्टन्स टाइम ग्राफ. ओके. आता आपण बघणार आहोत वेलोसिटी टाइम ग्राफ. वेलोसिटी टाइम ग्राफ मध्ये काय चेंजेस होतील? तर डिस्टन्सच्या ऐवजी इथे येईल आपलं वेलोसिटी. ओके. Now we are going to study velocity time graph. आता velocity time graph काय असतो ते लक्षात घ्या. velocity time graph. ओके. जसं डिस्टन्स टाइम ग्राफ हा ही एक मेथड होती ज्याच्यात की आपण टाइमला एक्स ऍक्सिस वर प्लॉट करायचो आणि डिस्टन्सला वाय ऍक्सिस वर प्लॉट करायचो. तसंच वेलोसिटी टाइम ग्राफ मध्ये वी विल प्लॉट टाइम ऑन एक्स ऍक्सिस अँड वेलोसिटी ऑन वाय ऍक्सिस. टाइमला आपण एक्स ऍक्सिस वर प्लॉट करू आणि वेलोसिटीला आपण वाय ऍक्सिस वर प्लॉट करू. अशा प्रकारे जो काही ग्राफ आपण ड्रॉ करू त्याला आपण वेलोसिटी टाइम ग्राफ म्हणणार आहोत. ओके. आता या वेलोसिटी टाइम ग्राफसाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज देयर इज एन ऑब्जेक्ट and it is traveling from one point to another point. आणि याच्या या जर्नीमध्ये आपण 2 रीडिंग त्याच्या नोट केल्या. एक रीडिंग नोट केली टाइमची, दुसरी रीडिंग नोट केली वेलोसिटीची. आणि या टाइम आणि वेलोसिटीच्या मल्टिपल रीडिंग्स आपण घेतले. ओके. या टाइम आणि वेलोसिटीच्या आपण मल्टिपल रीडिंग्स घेत गेलो. तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं की जेव्हा त्या ऑब्जेक्टनं त्याची जर्नी स्टार्ट केली, जर्नी स्टार्ट केल्यापासूनच त्याची वेलोसिटी फिक्स्ड होती. त्याची वेलोसिटी फिक्स्ड होती म्हणजे द ऑब्जेक्ट वॉज ऑलरेडी ट्रॅव्हलिंग विथ सम वेलोसिटी. आपण असं कन्सिडर करूया की दॅट ऑब्जेक्ट वॉज ट्रॅव्हलिंग विथ 20 मीटर पर सेकंड. सुरुवातीपासूनच जर्नी सुरू केल्यापासून त्याची वेलोसिटी किती होती? 20 मीटर पर सेकंड. 5 सेकंदानंतर सुद्धा त्याची स्पीड 20 होती. 10 सेकंदानंतर सुद्धा त्याची स्पीड 20 होती. 15 सेकंदानंतर सुद्धा
शेवटपर्यंत त्याची स्पीड त्याने कॉन्स्टंट ठेवली. ही मेंटेन हिज वेलोसिटी कॉन्स्टंट थ्रू आउट हिज जर्नी. ओके, तर या एक्झाम्पल मध्ये द पर्सन इज मेंटेनिंग हिज वेलोसिटी कॉन्स्टंट दॅट इज 20 मीटर पर सेकंड थ्रू आउट हिज जर्नी. ओके, किती वेळ त्याने जर्नी केली? 30 सेकंद जर्नी केली. आणि या 30 सेकंदच्या जर्नीमध्ये ही हॅज नॉट चेंज हिज वेलोसिटी, ही हॅज मेंटेन हिज वेलोसिटी कॉन्स्टंट. या केसमध्ये आपण असं म्हणू शकतो की दिस ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म वेलोसिटी. दिस ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म वेलोसिटी. युनिफॉर्म वेलोसिटी म्हणजे काय? तर थ्रू आउट हिज जर्नी ही इज नॉट चेंजिंग इट्स वेलोसिटी. Therefore we can say that this object is moving with uniform velocity. म्हणजे त्याची वेलोसिटी जर्नीच्या सुरुवातीपासून म्हणजे शेवटपर्यंत कशी आहे? कॉन्स्टंट आहे. ओके, दिसायला दिसते आपल्याला त्याची त्या पर्सनची वेलोसिटी जर्नीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती काय मेंटेन केली त्याने? कॉन्स्टंट किती? 20 मीटर पर सेकंड. ओके, आता वेलोसिटी टाइम ग्राफ याच्यासाठी आपण ड्रॉ करू शकतो. जसं आपण डिस्टन्स टाइम ग्राफ ड्रॉ केला होता टाइम आणि डिस्टन्सच्या रीडिंग म्हणून, तसंच आपण वेलोसिटी टाइम ग्राफ सुद्धा ड्रॉ करू शकतो. फॉर एक्झाम्पल एक्स ॲक्सिस वर इथे टाइम प्लॉट केलेला आहे. जेव्हा टाइम 0 होता तेव्हा वेलोसिटी 20 होती, म्हणजे टाइम 0 असताना वेलोसिटी 20. ओके, त्यानंतर 5 सेकंदानंतर तेव्हा सुद्धा वेलोसिटी 20 होती, म्हणजे इथं सुद्धा वेलोसिटी काय होती? आपली 20 होती. 10 सेकंदानंतर सुद्धा वेलोसिटी आपली किती होती? 20 होती. 15 सेकंदानंतर सुद्धा वेलोसिटी 20. 20 सेकंदानंतर सुद्धा वेलोसिटी 20. 25 सेकंदानंतर सुद्धा वेलोसिटी 20. 30 सेकंदानंतर सुद्धा वेलोसिटी 20. आणि हे झाले आपले सगळे रीडिंग. हे झाले आपले पॉईंट, करस्पॉन्डिंग रीडिंगचे आपले हे झाले पॉईंट. ओके, जर या सगळ्या पॉईंटला मी जोडलं तर मला एक स्ट्रेट लाईन मिळते. या स्ट्रेट लाईनवरून मी असं म्हणू शकतो की दॅट ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग that object is moving with uniform velocity. And this is your velocity time graph for uniform velocity. हा तुमचा झाला velocity time graph. कशासाठी? फॉर युनिफॉर्म वेलोसिटी. ओके, दिस इज युअर वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलोसिटी. आता वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलोसिटी मध्ये वेलोसिटी थ्रू आउट द जर्नी कॉन्स्टंट, त्यामुळे हा ग्राफ काय आला? स्ट्रेट लाईन आला. ओके, जर ही वेलोसिटी चेंज झाली असती तर हा ग्राफ स्ट्रेट लाईन आला नसता. ओके, काहीतरी वेगळा आला असता अजून. ओके, सो इट डिपेंड्स अपॉन द वेलोसिटी. जर ही वेलोसिटी कमी जास्त होत असेल, फॉर एक्झाम्पल पहिल्या सुरुवातीला ती 20 होती, नंतर ती जर 10 झाली तर वेलोसिटी टाइम ग्राफ हा थोडा वेगळा असू शकतो. नंतर अजून ती 10 वरून 30 वर गेली तर अजून तुमचा वेलोसिटी ग्राफ काहीतरी वेगळा येऊ शकतो. ओके, इट डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यू ऑफ वेलोसिटीज. ओके, जसं हा ग्राफ युनिफॉर्म वेलोसिटी दाखवतो तसंच नॉन युनिफॉर्म वेलोसिटी साठी सुद्धा आपण एखादा ग्राफ ड्रॉ करू शकतो. नॉन युनिफॉर्म वेलोसिटी म्हणजे काय? तर या कॉलम मधली वेलोसिटीची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणार नाही, ती प्रत्येक टाइमच्या मोमेंटला काय होत जाणार आहे? चेंज होत जाणार आहे. ओके, त्यावेळेस आपण नॉन युनिफॉर्म वेलोसिटीसाठी सुद्धा वेलोसिटी टाइम ग्राफ ड्रॉ करू शकतो. ओके, इन दिस वे we can represent each and every condition, each and every situation on this velocity time graph. You can draw graph for uniform velocity, you can also draw graph for non-uniform velocity also. Okay, तर आता आपण बघूया हाच वेलोसिटी टाइम ग्राफ. याच्यात जर आपली वेलोसिटी स्टेडीली इन्क्रीज होत असेल, आता इथं काय आहे? आपली वेलोसिटी कॉन्स्टंट आहे. ओके, इट इज स्टेडीली कॉन्स्टंट. पण अजून एक कंडिशन अशी होऊ शकते की ही वेलोसिटी स्टेडीली इन्क्रीज सुद्धा होऊ शकते. सुद्धा होऊ शकते. फॉर एक्झाम्पल मी वेलोसिटीच्या व्हॅल्यू जर अशा घेतल्या, वेलोसिटीच्या व्हॅल्यू कशा घेतल्या? सुरुवातीला इनिशियली याची वेलोसिटी होती 0, जर्नी सुरुवात करताना वेलोसिटी होती 0. थोड्या वेळानंतर याची वेलोसिटी झाली 5, थोड्या वेळानंतर याची वेलोसिटी झाली 10, थोड्या वेळानंतर याची वेलोसिटी झाली 50, त्यानंतरच्या 5 सेकंदानंतर याची वेलोसिटी झाली 20, त्यानंतर 25 आणि शेवटी त्याची वेलोसिटी झाली 30. आता बघा, विथ रिस्पेक्ट टू टाइम इट्स वेलोसिटी इज इन्क्रीजिंग. तुम्ही जर केअरफुली ऑब्झर्व केलं टाइमला आणि वेलोसिटीला
वाढत आहे. फॉर एक्झाम्पल सुरुवातीला वेलोसिटी 0 होती, नंतर 5 झाली, त्याच्यानंतर 10 झाली, म्हणजे प्रत्येक मोमेंटला वेलोसिटी कितीने वाढत चालली, प्रत्येक दर 5 सेकंदाला ही वेलोसिटी 5 मीटर पर सेकंद काय होईल, इनक्रीज होईल. ओके, इन दिस केस वी कॅन ऑल्सो ड्रॉ वेलोसिटी टाइम ग्राफ. आता वेलोसिटी टाइम ग्राफ आपण ड्रॉ करूया आणि आपण बघूया की नेमके काय चेंजेस होत आहेत. ओके, सो वी हॅव टाइम ऑन एक्स ॲक्सिस, वेलोसिटी ऑन वाय ॲक्सिस. फर्स्ट रीडिंग काय, when time was 0 velocity was 0, first point. Second point, when time was 5 velocity was 5, time 5 velocity 5, इथे येईल आपला तो पॉइंट. ओके, when time was 5 velocity was 5. त्यानंतर when time was 10 velocity was 10, इथे येईल. when time was 15 velocity was 15. When time was 15, velocity was 15. Next, when time was 20, velocity was 20. Next, when time was 25, velocity was 25. Okay, and next, when time was 30, velocity was 30. When time was 30, velocity was also 30. Okay, या सगळ्या पॉइंटला जर आपण जॉईन केलं तर आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळते. या सगळ्या पॉइंटला जेव्हा आपण जॉईन करू तेव्हा आपल्याला एक काय मिळते, स्ट्रेट लाईन मिळते. आणि जर अशीच सेम व्हॅल्यू पुढे जर वाढत राहिली दर 5 सेकंदाला तर आपण असा एक ॲरो दाखवून त्याला एक्सटेंड करू शकतो पुढे. आणि या बाकीच्या पण व्हॅल्यूज या ॲरोमध्येच येतील. जर ही सेम रेट, जर हा सेम पॅटर्न जर पुढे कंटिन्यू झाला. ओके, या ग्राफवरून आपण असं म्हणू शकतो की the velocity of object is changing with equal magnitude in equal interval of time. velocity ची व्हॅल्यू दर 5 सेकंदाला 5 मीटर पर सेकंद काय व्हायली, इनक्रीज व्हायली. in this situation we can say that this velocity time graph is showing uniform acceleration. This velocity time graph is showing uniform acceleration. Our velocity time graph काय दाखवला, uniform acceleration. Okay, what is uniform acceleration? In uniform acceleration the object is changing its velocity with equal amount in equal intervals of time. याला आपण म्हणतो युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आता युनिफॉर्म ॲक्सेलरेशन मध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात, पॉझिटिव्ह युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आणि निगेटिव्ह युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. या सिच्युएशन मध्ये आपली वेलोसिटी वाढत चालली. आधी होती 0, नंतर होती 5, नंतर 10, नंतर 15, नंतर 20, नंतर 25 आणि नंतर 30. युअर वेलोसिटी इज गोइंग ऑन इनक्रीजिंग, इट गोज ऑन इनक्रीजिंग इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. या सिच्युएशन मध्ये तुम्ही असं म्हणू शकता, द ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग युनिफॉर्म ॲक्सेलरेशन अँड इट इज परफॉर्मिंग युनिफॉर्म ॲक्सेलरेशन इन अ पॉझिटिव्ह वे. पॉझिटिव्ह वे किंवा पॉझिटिव्ह युनिफॉर्म ॲक्सेलरेशन सुद्धा याला तुम्ही म्हणू शकता. म्हणजे वेलोसिटी काय होत चालली, वाढत चालली. जर वेलोसिटी कॉन्स्टंटली वाढत जात असेल, इट इज इन्क्रीजिंग मोडमध्ये असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन सुद्धा म्हणू शकतो. आणि याला आपण पॉझिटिव्ह युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असं सुद्धा नाव देऊ शकतो. ओके, so this was all about velocity time graph for uniform acceleration. Okay, आता या velocity time graph मध्ये आपल्याला काही गोष्टी अजून इन डिटेल स्टडी करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल या velocity time graph वर कुठलेही दोन पॉइंट आपण पकडूया. फॉर एक्झाम्पल आय हॅव टेकन वन पॉइंट दिस, याला म्हणतो मी पॉइंट ए आणि दुसरा मी म्हणतो हा आपला पॉइंट बी. ओके, पॉइंट ए आणि पॉइंट बी. पॉइंट ए आणि बी मध्ये एवढा रिजन आहे. आता मी बाकीचं सगळं रब करून तुम्हाला अजून क्लिअरली ही गोष्ट समजून सांगणार आहे. हा झाला आपला पॉइंट बी, हा झाला आपला पॉइंट ए. पॉइंट ए आणि बी आहे. पॉइंट ए आणि बी मध्ये हा जो काही मधला रिजन आहे, हा रिजन. ओके, तर
पॉइंट ए आणि बी मध्ये हा आपला एरिया कव्हर होतो एवढा. त्यात एक ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आणि खाली एक रेक्टँगल तयार व्हायला. जर तुम्ही आपल्याला विचारलं की while moving from point A to point B, while moving from point A to point B, किती डिस्टन्स किंवा किती डिस्प्लेसमेंट झाले असा जर क्वेश्चन विचारला तर आपण त्याची व्हॅल्यू सुद्धा वेलोसिटी टाइम ग्राफच्या मदतीने काढू शकतो. आपल्याला माहित आहे आपल्याजवळ आपण एक मॅथमॅटिकल रिलेशन आपण स्टडी केलेला आहे. वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हे रिलेशन आपल्याला माहित आहे. वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हे रिलेशन आपण स्टडी केलेलं आहे. तर if we multiply this velocity with time we will get displacement. If we multiply this velocity with time किंवा हा टाइम जर आपण इकडे घेतला तर आपल्याला काय मिळू शकते, डिस्प्लेसमेंट मिळू शकते. आता इथे आपण तेच करणार आहोत. y ऍक्सिस वर वेलोसिटी आहे, x ऍक्सिस वर टाइम आहे. या दोघांचा जर मी प्रोडक्ट घेतला तर मला काय मिळू शकते, डिस्प्लेसमेंट. ओके. आता पॉइंट ए आणि बी च्या मध्ये आपण टाइम आहे आणि हा टाइम आहे 25 - 10 म्हणजे टाइम आहे आपला 25 - 10 जर आपण केलं टाइम 25 - 10 हा टाइम आहे आपला 15 सेकंड्स. ओके. टाइम काय आपला 15 सेकंड. सिमिलरली आता याला दोन याच्यात आपण डिवाइड केलं. एक केला रेक्टँगल आणि एक केला राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलचा एरिया काढतो मी. राईट अँगल ट्रायंगलचा एरिया असतो 1/2 into base into height. ओके. सो the displacement will be 1/2 बेस काय आहे, ही साइड म्हणजेच ही साइड पॅरलल आहे या साइडला आणि ह्या दोन साइड कॉन्ग्रुएंट असतात रेक्टँगल मध्ये आपल्याला माहिती आहे. खालच्या साइडची लेंथ आहे 25 - 10 म्हणजे 15. त्यामुळे या साइडची पण लेंथ किती असेल, 15. 1/2 into बेस 15 आणि याचा हाईट किती आहे, ही व्हॅल्यू होती 10 आणि बी ची व्हॅल्यू होती 25. ओके. बी ची व्हॅल्यू काय होती 25 म्हणजे 25 - 10 ही साइड सुद्धा काय आहे आपली 15 आहे. ओके. हा झाला राईट अँगल ट्रायंगलचा एरिया, वरच्या राईट अँगल ट्रायंगलचा एरिया. ओके. त्याला मी असं शेडेड रिजन दाखवतो. त्यानंतर खालच्या रेक्टँगलचा एरिया, या रेक्टँगलचा एरिया आता आपण बघूया. या रेक्टँगलचा एरिया काय असेल 25 - 10 जे की 15 येते आणि याची हाईट आहे 10. हाईट आपण x ऍक्सिस y ऍक्सिस वर पाहतो. याची हाईट काय आहे 10 आहे. ही साइड आहे 10 आणि ही साइड आहे 15 म्हणजे रेक्टँगलचा एरिया असेल 15 into 10. टोटल एरिया जर मी काढायला गेलो तर 225 divided by 2 plus 150. 225 divided by 2 it will be 112.5 plus 150 आणि हे येईल आपलं 262.5 मीटर. आपलं डिस्प्लेसमेंट काय आहे शेवटी, डिस्प्लेसमेंट will be 262.5 meter. Okay. In this way you can calculate displacement by simply taking product of velocity and time. हा झाला डिस्टन्स टाइम ग्राफ आणि डिस्टन्स टाइम ग्राफ वरून आपण त्या ऑब्जेक्टचं, त्या बॉडीचं किंवा त्या पर्सननं केलेलं डिस्प्लेसमेंट सहज काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो by simply using this relation, that is velocity is equal to displacement upon time. Okay. आता बऱ्याच लोकांना इथं वाटत असेल की दोन ज्योमेट्रिकल फिगर्स आहेत यांचा तुम्ही एरिया घेता तर हे जे काही याला मीटर स्क्वेअर मध्ये तुम्ही सांगायला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही इथं एरिया अंडर दिस शेडेड रिजन कॅल्क्युलेट करताय. हा झाला तुमचा शेडेड रिजन आणि हा तुमचा एरिया, या शेडेड रिजनचा एरिया म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट आहे. ओके. कारण या शेडेड रिजनची एक बाजू आहे वेलोसिटी आणि एक बाजू आहे टाइम. मी जेव्हा वेलोसिटीला टाइमने मल्टिप्लाय करतो, इफ आय मल्टिप्लाय वेलोसिटी विथ टाइम देन आय विल गेट डिस्प्लेसमेंट. सो दिस इज ऑल अबाउट वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म एक्सेलरेशन अँड कॅल्क्युलेशन ऑफ डिस्प्लेसमेंट फ्रॉम दिस वेलोसिटी टाइम ग्राफ. ओके. तर या सेशनमध्ये आपण पाहिलं डिस्टन्स टाइम ग्राफ पाहिला. डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन आपण स्टडी केलं. त्यात आपण पाहिलं की कसं टाइमची व्हॅल्यू चेंज होत जाते, कसं डिस्टन्सची पण व्हॅल्यू चेंज होत जाते आणि जर टाइम आणि डिस्टन्सच्या व्हॅल्यूमध्ये जर एक पॅटर्न फॉलो केला गेलेला नसेल किंवा असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही
if that object is covering unequal distances in equal interval of time, in that condition you can say that the object is performing non-uniform motion. हे झाला पहिला पॉइंट आजचा. दुसरा पॉइंट आपण पाहिला वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलोसिटी. एका कॉन्स्टंट वेलोसिटी ना आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला की एक ऑब्जेक्ट आहे जो की जर्नीच्या सुरुवातीपासूनच 20 मीटर पर सेकंद ट्रॅव्हल करू लागला आणि तो ऑब्जेक्ट शेवटपर्यंत 20 मीटर पर सेकंद ट्रॅव्हल करत गेला. ऑब्जेक्टच्या या मूवमेंटसाठी आपण वेलोसिटी टाइम ड्रॉ केला, वेलोसिटी टाइम ग्राफ ड्रॉ केला आणि या वेलोसिटी टाइम ग्राफवर आपल्याला असं लक्षात आलं की तो ऑब्जेक्ट युनिफॉर्म वेलोसिटीने मूव्ह होतोय. तो ऑब्जेक्ट युनिफॉर्म वेलोसिटी म्हणजेच कॉन्स्टंट वेलोसिटीने मूव्ह होतोय. अजून एक पॉइंट सांगण्यासारखं इथं असं आहे की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट कॉन्स्टंट वेलोसिटीने मूव्ह होत असेल, if an object is said to be moving with constant velocity, then we can say that the object is performing zero acceleration. जर एखादा ऑब्जेक्ट कॉन्स्टंट वेलोसिटीने ट्रॅव्हल करत असेल तर आपण असं म्हणू शकतो की त्या ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन काय आहे, झिरो ॲक्सेलरेशन. ओके, म्हणजेच युनिफॉर्म वेलोसिटीचा ग्राफ हा झिरो ॲक्सेलरेशनसाठीचा ग्राफ सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि त्यानंतर आता आपण एक पॉइंट स्टडी केला, वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन मध्ये आपण पाहिलं की एखादा ऑब्जेक्ट जर त्याची वेलोसिटी ड्यूरिंग इट्स मूवमेंट किंवा ड्यूरिंग इट्स मोशन त्याची जर वेलोसिटी एका कॉन्स्टंट रेटने जर वाढत जात असेल तर आपण त्याला म्हणू शकतो युनिफॉर्म ॲक्सेलरेशन परफॉर्म करायला पाहिजे. ओके, आणि आपण पाहिलं सुद्धा की त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी दर 5 सेकंदाने एका सेम रेटने वाढत जाऊ लागली. सुरुवातीला त्याची वेलोसिटी 0 होती, 5 सेकंदानंतर त्याची वेलोसिटी 5 मीटर पर सेकंद होती, 10 सेकंदानंतर त्याची वेलोसिटी 10 मीटर पर सेकंद होती. ही वेलोसिटी कॉन्स्टंटली वाढू लागली एका फिक्स्ड रेटनं. ही वेलोसिटी कॉन्स्टंटली काय होऊ लागली, वाढू लागली. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की दॅट ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग युनिफॉर्म